हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर भाजीला काय करावं सुचत नसेल तर बघा, अख्खा मसूर हा सगळ्यांच्याच घरामध्ये असतो. तर इथे मी 1 वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे. हा मसूर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायचा आहे आणि कुकरला अगदी 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित तो शिजला जातो. एवढी टेस्टी आणि रुचकर भाजी होते, तुम्ही एक सोडून 2 चपात्या खाल आणि त्याचबरोबर अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये ही भाजी होते, ते पण बिना वाटणाची. कशी बनवते तर व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे 1 वाटी अख्खा मसूर घेतला, 2 ते 3 पाण्याने धुतला आणि आता कुकरच्या डब्यामध्ये मी कुकरला 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहे. त्यामध्ये बेताने पाणी घालायचं. अर्धा ते 1 ग्लास घातलं तरी पुरेसं होतं. यामध्ये काळं मीठ टाकलेलं आहे. काळं मीठ थोडंसं चवीनुसार टाकायचं आहे. तर बाकी मीठ आपण नंतर भाजीला टाकणारच आहोत. तर जेव्हा तुम्ही कधी कडधान्याची भाजी बनवता त्यावेळेला काळ्या मिठाचा वापर करा. पचायला हलकं असतं, पोटाचे विकार होत नाही आणि अगदी बघा डायजेस्ट लवकर होतं. आता इथे अख्खा मसूर बनवण्यासाठी इथे मी 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत. ते बारीक कट करून घ्यायचे आहे. कोथिंबीर थोडीशी बारीक कट करून घेतलेली आहे आणि लसूण टेचून घालायचा आहे. तर लसूण टेचून घातल्याने तर भाजीची चव दुपटीने वाढते बघा. आता इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर कुकर थोडा थंड किंवा नॉर्मल झाल्यानंतर तुम्ही डबा बाहेर काढायचा आहे. जर तुम्ही गरम असतानाच कुकर उघडला तर अख्खा मसूर काही वेळेला शिजत नाही किंवा मग तो असा मिळून येत नाही. तर आता इथे बघा, मी 1 ते 2 असे दाबून बघितले तर अख्खा मसूर व्यवस्थित शिजलेला आहे. 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित होतो. काही वेळेला कुकरच्या शिट्ट्या पटकन होतात काहींच्या, किंवा काही कुकरच्या शिट्ट्या होत नाहीत, बराच वेळ लागतो. तर तुम्ही तुमच्या याने 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आता त्यानंतर बघा, अख्खा मसूर शिजलेला आहे. आता इथे एक कढई तापायला ठेवायची. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर आपण फोडणी देणार आहोत. तर अख्खा मसूर अगदी बघा झटपट 5 ते 6 मिनिटांमध्ये होतो. भाजीला जेव्हा काही करावं सुचत नसेल किंवा घरामध्ये काही नसेल भाजीला, तर अख्खा मसूर, कडधान्य हे सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतात. त्यावेळेला तुम्ही अख्खा मसूर असा करू शकता. अगदी झटपट भाजी होते, चवीला छान लागते आणि विशेष म्हणजे वाटण करायची गरज पडत नाही. आता इथे बघा, कडकडीत तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आणि कढीपत्त्याची फ्रेश 7 ते 8 पानं धुवून टाकायचे आहेत. फोडणी चांगली तयार झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये लसूण पण टेचून टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. नंतर बाकी तुम्ही गार्निशिंग म्हणून वरतून टाकू शकता. आता हा कांदा सोनेरी रंगावर अगदी बघा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. जेव्हा आपण कुठल्याही भाजीला फोडणी देतो तेव्हा कांदा टोमॅटोचा जेव्हा आपण वापर करतो भाजीला, तेव्हा तो कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घेतल्यानंतर भाजी चवीला खूप छान होते तयार. तर गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे आणि सतत अधूनमधून हलवायचा आहे, म्हणजे एकसारखा कांदा परतला जातो. कुठेही असा कच्चा किंवा जास्त असा लालसर होत नाही. आता इथे लसूण बघा मी टेचून टाकलेला आहे. तर लसूण जेव्हा आपण टेचून टाकतो ना, तेव्हा भाजीची चव दुप्पट वाढते आणि चवीला खूप छान तयार होते भाजी. तर आता लसूणसुद्धा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. जर आपण पहिलाच जर लसूण टाकला असता तर तो पटकन असा कढईला चिकटला जातो किंवा पटकन असा लालसर होतो आणि मग भाजीची चव बिघडू शकते. तेव्हा काय करायचं, कांदा पहिला परतून घ्यायचा तेलामध्ये आणि नंतर त्यामध्ये लसूण टाकायचा. अर्धा परतत आला ना कांदा, की मग तुम्ही आलं लसूण वगैरे टेचून टाकू शकता. तर इथे मी लसूण टेचून टाकलेला आहे. आता पुन्हा मी अधूनमधून हलवते आणि आता बघा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, सोनेरी रंग यायला लागलेला आहे. तर तेल सुटेपर्यंत मी परतून घेते आहे. घाई करायची नाही. कुठलाही पदार्थ आपण जेव्हा मनापासून बनवतो तेव्हा तो चवीला छानच होतो. पण मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला काही भाजी करावी सुचत नसेल तर तुम्ही अशी पटकन भाजी बनवू शकता. अचानक कोणी पाहुणे आले किंवा भाजी कमी पडली किंवा काही वेळेला भाजीला काहीच नसेल, त्यावेळेला तुम्ही ही अख्खा मसूरची भाजी करू शकता. अगदी ढाबा स्टाईल, हॉटेलपेक्षाही भारी लागते बघा. आता यामध्ये बघा, लाल तिखट मी टाकलेलं आहे 1 ते 1.5 चमचा, हळद पावडर अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा टाकला आणि गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे. तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्हाला जेवढं तिखट कमी जास्त हवं असेल तसं तुम्ही लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, काही फोडणीत टाकायची, काही वरतून टाकायची. म्हणजे
भाजी चवीला छान होते. आता बघा छान परतलेला आहे कांदा वगैरे. मसाले टाकल्यानंतर पण परतून घ्यायचा, 1-2 मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर हा अख्खा मसूर जो आपण कुकरला शिट्टी करून घेतलेला आहे तो त्यामध्ये ॲड करायचा आहे. बेतानेच पाणी घालायचं. जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला बनवायचं आहे तेवढं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता इथे मी 4 ते 5 जणांसाठी बनवत आहे, त्यामुळे बेतानेच पाणी घालते आहे. तर कलर एवढा छान आला आहे, चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते. आणि खरंच तुम्ही एक सोडून 2 चपात्या खाल बघा, एवढी टेस्टी लागते. आणि विशेष म्हणजे झटपट होते, वाटणाची गरज पडत नाही. आता यामध्ये मी बेताने पाणी घातलेलं आहे. 1 ते 1.5 ग्लास 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे आणि उकळी आणायची आहे. आता हे व्यवस्थित असं काही वेळेला काय होतं, शिट्टी घेतल्यानंतर तुम्ही असं चमच्याने सुद्धा अख्खा मसूर असं जर घोटला, म्हणजे चमच्याने आपण जेव्हा घोटून घेतो आमटी वगैरे करतो तसं, तर अशी भाजी मिळून येते आणि वाटण्याची गरज पडत नाही. चवीला खूप छान लागते. बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, चपातीसोबत तुम्ही कशासोबतही खा, एवढी छान चवीला लागते. आता यामध्ये बघा मी थोडीशी कोथिंबीर वरतून टाकली आणि काही फोडणीत टाकलेली आहे. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि उकळी घ्यायची आहे. तर इथे मी खडा मिठाचा वापर केलेला आहे. अगोदर मी काळं मीठ थोडंसं टाकलं होतं जेव्हा आपण कुकरला शिट्टी करून घेतली त्यावेळेला. आता मी बेतानेच मीठ टाकले. खडा मिठाचाच मी वापर करते रस्साभाजीला. चव पण छान लागते आणि मला अंदाज पण येतो, त्यामुळे मी खडा मिठाचा वापर करते आहे. तर आता बघा भाजीला उकळी आली आहे, तरी पण छान आलेली आहे. अगदी बेताने 2 चमचे तेल घातलं तरी पण एवढी तरी आलेली आहे. उकळी आल्यानंतर सर्वात शेवटी याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकायचा आहे आणि वाटण्याची अजिबात गरज पडत नाही बघा. आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट टाकत आहे. दाण्याचा कूट टाकायचा आणि पुन्हा 1-2 मिनटं उकळी आणायची आणि नंतर गॅस ऑफ करायचा. अशी 5 ते 6 मिनटामध्ये भाजी तयार होते. तर बघा अधूनमधून असं हलवायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. आता भाजी शिजत आलेली आहे. फक्त उकळी घ्यायची आणि थोडंसं दाटसरपणा आला भाजीला की गॅस ऑफ करायचा आहे. तर झाली आहे ना छान. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. आता गॅसची फ्लेम मी अगदी कमी केलेली आहे. भाजीला दाटसरपणा आला आहे, उकळी पण आलेली आहे. जेवढी तुम्ही भाजी उकळून छान घ्याल तेवढी भाजी चवीला छान लागते. तर बघा तरी पण छान आलेले आहे, कलर पण छान आला आहे आणि भाजी दाटसर झालेली आहे. तर असं तुम्ही गरमागरम चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता. नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू.